नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीने। वडेट्टीवार गटाची खंडपीठातील याचिका अखेर मागे घेण्यात आली आहे। आमचं पक्षपातळीवर गटनेता आणि इतर मुद्द्यांवरती एकमत झालंय। याचिका मागे घेताना याचिकाकर्त्यानं आपलं हे म्हणणं कोर्टासमोर सांगितलंय। नागपूर खंडपीठामध्ये या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण याचिका दाखल झाली होती। विभागीय आयुक्तांविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती। याचिका मागे घेत असताना याचिकाकर्त्यांना आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलेलं आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे नागपूरचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। तेजस, एकूणच या संपूर्ण प्रकरणातली ही याचिका मागे घेण्यात आली आहे, त्याच्यामुळे आता पुढचे मार्ग खुले होतील। मात्र या संदर्भात विजय वडेट्टीवार किंवा त्यांच्या गोटातून काही आपल्यापर्यंत माहिती येते का? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर वडेट्टीवार आणि धानोरकरच्या वाद शमला असं त्या संपूर्ण या याचिकाकर्ता मागे घेतल्यावरून कळत आहे। कारण की आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने चंद्रपूर महानगरपालिकेसाठी राजेश अडू हे पक्षाचे गटनेते राहतील विभागीय आयुक्तांना जे पत्र पाठवून ते कळवले आहे। त्यामुळे याचिकाकर्त्यांनी एक जे आहेत राजेश अडू हे गटनेता होण्याचा मार्ग मोकळा झाला। त्यामुळे याचिका मागे घेतल्याचं न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे। कारण की या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर दोन गट होते। ज्या गटामध्ये जर बघितलं असेल तर धानोरकर यांनी सुरुवातीपासून जे आहे ते गट स्थापन केले होते आणि त्यानंतर जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी गट स्थापन केले होते। त्यामुळे दोघांचा वाद हा समोर आला होता आणि या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर महापौर कोण होणार, कारण की एकंदरीत बघितलं तर दोन गट जे आहेत ते स्थापन झाले होते। त्यामुळे एका गटाला जे आहे ते आयुक्तांनी मान्यता दिली होती तर दुसऱ्या गटाला मान्यता दिली नव्हती। त्यामुळे जे आहे या संपूर्ण रोज जे विजय वडेट्टीवार यांचा काळ जो होता आणि त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर न्यायालयात सुद्धा जे आहे ते नगरसेवक गेले होते। आज जर बघितलं असेल तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अधिकृत पत्र जाहीर केलं आणि गटनेता म्हणून जे आहे ते राजेश अडूर यांना केले। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर त्या संपूर्ण याच्यात काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी व्यक्तिगत जे पडताळणी अधिक पूर्ण झाली असताना आता काँग्रेस एकच गटनेत्याचे नाव जे आहे ते समोर आल्याने काँग्रेसमध्ये जे आहे ते लढाई जे पाहायला मिळत होती, सत्ता संघर्षाची लढाई पाहायला मिळत होती, त्याला विराम आला असं म्हणावं लागेल। नक्कीच धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।